आता महादेव पार्वती जातात पंढरपूरच्या वारीला, कळ्याला चिरंजीवाला. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरळ सोंड वक्रतुंड त्रिण. गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. आता पार्वती, केवढं झालं अवघड वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं. पार्वती माता म्हणली, आता पायी वारीचं कॅन्सल करा, इंडिका काढा. हे समजून घ्या, इंडिका म्हणजे नंदी बैल. बस आता थोडं लक्ष द्या. आम्हालाही महाशिवरात्रीच्या निमित्तानं असं कीर्तन नैमित्तिक असते. आता पुढच्या वर्षीच म्हणून अभंग तुम्हाला पाठ नसलेला घेतला, त्याचं कारण याला संबंधित आहे. मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही. विठ्ठल नंदी बैलावर बसून तिघे जण पंढरपूरला निघाले. हे वर्णन पद्यामध्ये. दसचरण जयाला चौपदी चालता हे नयन हे अकराजा पंचमुखाच पाहे खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला पशुदरी मनोत्या ते दोन पुच्छ तयाला. कळलं सगळे? गोरे महाराज. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. वारीला जातात तेव्हा पायांची बेरीज 10 सांगितली. कारण नंदीचे 4 पाय, महादेवाचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, पार्वतीचे 2. हिशोब करीत राहा. वारीचं वर्णन. दसचरण जयाला चौपदी चालत आहे, पण चालतंय 4 पायाचं, 3 बसलेले आहे. नयन हे 11, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे आणि महादेवाचे 3 डोळे. नयन हे 11. पंचमुखास पाहे, तोंड 5च आहे. 12 महाराज, तोंड 5 आहे. नंदीचं 1 तोंड, गणपतीचं 1 तोंड, पार्वतीचं 1 तोंड, सापाचं 1 तोंड, महादेवाचं 1. पंचमुखास पाहे खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागलं. अष्टकर्ण जयाला पशुधरी म्हणून त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. सापाचं शेपूट, 1 बैलाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, तोंड 5, पाय 10, डोळे 11. हे कशात बसत नाही, पण वारीचं वर्णन सांगितलं. आणि तिथपर्यंत आल्यावर दृष्टिक्षपात पंढरपूर आलं आणि पार्वती आहे ना तो सोहळा पाहला. 90चे वारकरी 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. लुटली इकडून आले असं आहे का? इकडून येणार आहे, इकडून जाणार. दर्शन करून लगेच जाणार. सर्व संयोजक व्यवस्थित सांभाळून मनोजजी पाटील जरांगे यांना त्यांच्या वाहनापर्यंत न्या. आपली जबाबदारी आहे. लोकदली नादे लागले समाधी मुडझन्नर नाय लोकारे पंडित ज्ञानी योगी मानुभाव एकचित साधकारी नाचती अंधकल लोडी पवित्र गाणे नामावडी. तिथून बाजूला गेलतो बरं, मी मुद्द्यावर आहे लक्षात. आणि जेव्हा पार्वती आईनं तो सोहळा बघितला, सांगितलं माझी हिंमत नाही, मग थांब तळ्यावर. पार्वतीला तळ्यावर थांबवलं. तिथून भगवान शंकर नंदीवरती विराजमान गणपतीला घेऊन आणि जेव्हा महाद्वारापर्यंत पोहोचले, वारकऱ्याने अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? माणसं मारायला आला का वारीला? अरे बैल घुसवला एवढ्या गर्दीत?
महादेव म्हणले नंदी वारकऱ्यानं उलट्या पताका केल्या तर तुझं माही खरं नाही, मग तू आता हनुमंता पुढे थांब, नाही तर मारुतीच्या देवळापुढे नंदी असण्याचं कारण नाही. पार्वतीला तळ्यावर, हनुमंताच्या पुढे नंदीला. आता गणपतीला कडेवर घेऊन भगवान शंकरजी महाद्वारात आले. डोंगरे महाराज घामाघूम झाले, थकलो गणपती, थकलो रे. मग तू आता डाव्या भागाच्या कोनाड्यात बैस. आपण महाद्वारात गेला की डावीकडे लक्ष द्या, त्या कोनाड्यात अजूनही गणेशाची मूर्ती. हे वारी करता त्याची साक्ष सांगतो मी. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोनाड्यात गणपती. आणि आतमध्ये गेल्यावर ते लेकरू उठवा थोडी जाऊ दे तिकडे. आतमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाने बघितलं कैलासपती आला. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव. भांडणं अज्ञानी भक्तात आहे, अज्ञानी भक्तात भांडणं आहे, त्यांच्यात नाही. ते दोन्ही एक आहे. आपण पहा बरं का किसनराव, तुझा देव मोठा का आमचा देव मोठा, लेका कशाला भांडतात, ते किती एक आहे याचा तो विचार करा. काकडा पाठ आहे सर्वांना. रंभादिगणाचा ते उभ्या जोडोने हात, अंत्रेसो डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तिथे भगवान शंकर पांडुरंगाच्या भेटीला, आणि यांची चालली भांडणं. तो विठोबा मोठा का आमचा महादेव मोठा. अरे त्यांचं केवढं प्रेम आहे, केवढं. तुम्ही लक्षात घ्या, एकाचे हृदय का लिहिलं. एक मिनिट घेतो. भगवान शंकरजी गोरे पान आहे, विष्णू निळा आहे. तो निळा का झाला आणि हा पांढरा का झाला. भगवान शंकराने जहर प्राशन केलं, परिणाम विष्णूवर झाला, तो निळा झाला. विष्णू भगवंताने अमृत प्राशन केलं, त्याचा परिणाम महादेवावर झाला आणि हा पांढरा झाला. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. आणि शंभूने गेले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. शंकरजी जहर पितो तर निळा विष्णू होतो, विष्णू अमृत पितो तो पांढरा महादेव होतो. म्हणून लिहावं लागलं एकाचे हृदय. म्हणून भांडणं करू नका, उलट दोघाचं भजन. भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा. नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर. माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा. वेदना करा दोघाचा, वेदना करा दोघाचा. पाय पाय माझा गैर सत्य.
भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा माझे बोलणे अवधारा भेदन करा दोघाचा पाय पाते तिचा दृष्टांत तुम्हाला सांगेल सत्य वृत्तांत नारायण शविले अमृत झाला श्वेत महादेव घरी जाऊन अभंग पाहून घेणे हा दोन्ही एक हरिहरा भेद नाही नका करू वाद. एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती. ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू शंकर सूर्य गणपती शक्ती. हा भेद नाही परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. मराठी नीट लक्षात घ्या. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा अरे भांडण मिटलंच नाही तर शाळेत शिकवताना गुरुजी खुर्चीवर पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावर. मग आता खरं सांगा विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवरचं बसणं भेद आहे का व्यवस्था. पण गरम डोक्याचा पालक थोडीशी लावून जातो वर्गात. आता तो गावचा गुरुजी बाहेर गावचे काय गुरुजी उभेच झाले. गुरुजी काय असा का भेदभाव करता. हे जनावर आहे का बाकड्यावरचे तू एक माणूस आहे अरे सर्वांना द्या खुर्च्या नाही तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव का केला गुरुजी. लेका गरम डोक्याच्या बापा गुरुजीनं केलेला भेदभाव नाही राजा शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा अरे गोदावरीच्या काठाला अनेक घाट असलेच पाहिजे ह्या व्यवस्था आहे. एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरेल ना. मग सरकारला व्यवस्था करावी लागली का नाही. अनेक घाट वाटेल त्या घाटावर तुम्ही आंघोळ्या करा पण आंघोळ करताना आंघोळ गोदावरीकडे होते इकडे पा. तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा घाटाहून काठ्या काढू नका. घाट व्यवस्था आहे तसं पंथ घाट आहे धर्म गंगा आहे असलेच पाहिजे. नाहीतर पा जर ठरवलं एकनाथ नाना या वर्षी आपण सगळे महाराष्ट्रातले वारकरी माऊलीच्या सोबत पंढरपूरला जायचं असं जर ठरलं काय होईल. आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही. मग व्यवस्था. काही वारकरी देऊन निघाले पाहिजे तुकाराम महाराज सोबत. काही वारकरी आळंदीहून निघले पाहिजे माऊलीच्या सोबत. काही वारकरी सेगावून निघले पाहिजे गजानन बाबा सोबत. काही वारकरी मुक्ताईनगरहून निघले पाहिजे मुक्ताई सोबत. काही वारकरी त्र्यंबकेश्वरून निघले पाहिजे निवृत्तीनाथासोबत. वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे याचं नाव व्यवस्था. विठ्ठल विठ्ठल. तसं हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी शंकराची भक्ती करा कोणी विष्णूची कोणी गणपतीची करा कोणी सूर्याची. वाटेल त्या दैवताची उपासना करायला उपासकाला स्वातंत्र्य आहे. ते भेदभाव नाही. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही पण व्यवस्था शब्द व्यवस्थाच लावावा लागेल तुम्हाला. आता कोण नाही म्हणतं ते सोनार दिवसभर सोन्याच्या दुकानात असतो बरं का डोंगरेजी तुमचा संबंध आहे त्याशी. त्याला दागिने दिसत नाही दागिने दिसत. पाव द्या सोनं अरे पाव द्या सोनं दिवसभर पाव द्या सोनं त्याला फक्त सोनं दिसत. त्याची दृष्टी आहे ती. शेतकऱ्याची दृष्टी काय बाजरी पेरल्यापासून त्याला फक्त बाजरी दिसते. काय पेरलं बाजरी उगून आली बाजरी रान हिरवं झालं बाजरी गुडगाभर झाली बाजरी पोटऱ्यात आली बाजरी कंसात आली बाजरी भरली बाजरी कापली बाजरी मळली बाजरी दळली बाजरी खाल्ली तरी बाजरी. पेरल्यापासून जेवण करेपर्यंत कास्तकाराची दृष्टी बाजरी. आणि तिथं सुशिक्षित बेकार आलं मुंबईचं मौजपुरीला. पाटील हे काय आहे गुडगा बाजरी होती. बाजरी आहे साहेब. अशी असते का बाजरी. मूर्ख समजतं का मुंबईच्या लोकांना. आम्ही बाजरीच्या भाकरी खात नाही का. अशीच असते साहेब. का तुला फक्त खाताना दिसते आम्हाला पेरल्यापासून दिसते. हा फरक हे नसेल पटत. ते काळ्या पिवळ्या जीपवाले असतात. सीट 70,000ची गाडी असते त्याची. उताराला उभी करतं घराजवळ उटी लावून. सकाळी अख्ख्या गल्लीतले लेकरं गोळा करून चॉकलेट वाटायचे आणि एकदा गाडी ढकलायची. रामनगर मौजपुरी दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे कडक कपडे घालून रस्त्यात उभा आहे ते तुमच्याकडे पाहत सुद्धा नाही. तुमच्या जवळ गाडी उभी करतं
आणि मागच्या हेल्परला म्हणतं एवढं घे लटकून 20 रुपयाचं. रामडगन 20 रुपये तुमची किंमत, त्याची गाडी 70,000ची, पण तुम्हाला तो 20 रुपयाच्या वर किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं. ही मराठी, त्याला सेट नाही दिसत, फक्त सीट. तसं शेतकऱ्याला बाजरी, सोनाराला सोनं, दागिने नाही. अरे 10 तोळ्याचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. याची किंमत 6.5 लाख आहे, याची किंमत 6.5 लाख आहे. इथे समान आहे, या बाबतीत आमचं दुमत नाही. पण घरी आणल्यावर पैजण पायातच आणि लॉकेट गळ्यातच का? हा भेद नाही भाऊ, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल तसं परमार्थ करण्यासाठीच्या ह्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. स्वातंत्र्य आहे तुम्हाला. आणि पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. आणि पुढचे सर्व, कारण कोणालाही वाटतं साधन सोपं पाहिजे आणि फळ मात्र मोठं पाहिजे, आहे का नाही? कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, मार्कीन असावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी आणि भरपूर दूध देणारी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे आणि आजार कायमचा संपला पाहिजे. तसं पारमार्थिकाला विचारा, साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे. मग जन्म आणि मरण ही एरजार संपवण्यासाठी सोपं साधन भक्ती आहे. भक्तिपंत भाऊ सोपा आणि पुण्य नागवे या पापा. फायदा येणे जाणे खेपा, येणे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे आणि ते जन्म संपवण्याचं सोपं साधन भक्ती आहे. भक्तिपंत भाऊ सोपा पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडित, इथपर्यंत ठीक आहे. पण दैवत 5 आहे आणि भक्ती कोण्या देवाची करावी? त्याला वाटलं आता कशाला वेळ घालवावी, 11 वाजून गेले. आपण प्रत्येक देवाच्या भक्ताकडे जावं, म्हणजे महत्व ते भक्त त्या देवाचं सांगतील. मग जायचं कुठं? म्हणला पहिला गणपती. म्हणून गणपतीच्या भक्ताकडे आला. का हो, मला भक्ती करायची आहे पण दैवत 5 आहे, नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमच्या देव बापाकडे कोणतं खाताय? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःख हरण करणं या खात्यावर आमचे गणपतराव आहे. मग तूच ठरव भक्ती कोणाची करावी. म्हणलं बरं वाटलं, पण अजून 4 दुकानं तपासून घेतो. 4 दुकानं. म्हणून तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते आणि ते मेघात रूपांतरित होते आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि त्या पावसावर अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नावर तू जगतो. पर्जन्यात अन्न संभवा, है ना? मग तूच ठरव. म्हणलं हे तर पहिल्यापेक्षा भारी. आता 3च राहिले. म्हणलं शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे पण फळ मात्र मोठं आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालते. होतं पूर्वी संतोषी मा काय गाणे म्हणायचे लहान लेकरं. यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहा कहा. है संतोषी माँ अपनी संतोषी माँ. कामापुरतं संतोषी माँ. आंबट खायचं नाही, बाकी फुटाणे खाल्ल्याचा सोपी उपासना आहे आमच्या शक्ती.
म्हणलं आता आता विष्णुदेवाच्या भक्ताकडे जातो. मग वैष्णवाकडे आला. वैष्णव म्हणाले, अरे कशाला बाकीचे दुकानं फिरतो, आमचा देव लक्ष्मीचा पती आहे, सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं आणि लक्ष्मी त्याच्या मागं लागली, तूच ठरव. म्हणलं ठीक आहे वो, पण आता एकच दुकान आहे शेवटचं. म्हणून इकडे आले. आता पाठीमागचं दुकान आपलं महादेवाच्या भक्ताकडे. महादेवाचे भक्त म्हणाले, कुठून आला तुम्ही? म्हणले विष्णूच्या भक्ताकडून आलो. काय म्हणले ते म्हणले आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. हो लक्ष्मीचा पती आहे म्हणा, पण भक्ताला काय फायदा आहे? भक्ताची अवस्था माहित आहे का? जाऊ पुढती भिके कुत्री, आम्ही सदैव लक्ष्मीचा पती आहे नाना, पण भक्ताची काय अवस्था आहे? आम्ही सदैव सुडकेजवळ येता चोर धाकेन जाऊ पुढते भिके कुत्री घर राखीती. ते त्यांचे शब्द किसनराव त्यांचे दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही, खाता काय? 2 ब खातो. हे समजून घ्या. द्वयम नास्ति दंतानाम, 2 द लागत नाही दाताला, दही आणि दूध याला म्हणतात 2 द. खाता काय? 2 भ खातो, भाजीन भाकरी. भद्वयम भूरी भोजनम. तुमचा व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्णन उदार, हे नीट समजून घ्या. उष्णन उदार आमचा व्यवसाय, भाजीन भाकरी आमचं खाणं. 2 दाताला लागत नाही. घरातलं वैभव काय? फद्वयम ग्रहकर्मणी, 2 फ, फुटके भांडे आणि फाटके कपडे. आम्ही सदैव सुडकेन जवळ येतात चोर आले का? तो लक्ष्मीचा पती आहे विष्णू, पण भक्ताचे काय हाल आहे? आमचा महादेव स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. मग कुठे राहतो? स्मशानासी वस्ती रुद्र. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती, राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्र करी. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा नाना, तरी मूर्ती नाही बसवता येत. लिंग प्रतिमा, मूर्ती स्मशानात आहे. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः आमचा भगवान शंकर श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः मशानात राहतो आणि भक्ताला महालात ठेवतो. हे आमच्या महादेवरावचं वैशिष्ट्य बरं का. 5वं दुकान चालू आहे. अरे बाणासूर शंकराचा भक्त, गडगंज श्रीमंत. आपण कथा ऐकताय. रावण 14 माणसं होती रोजची पूजेची तयारी करून द्यायला. महादेवाचा भक्त आहे रावण. रोजच्या पूजेच्या तयारीला 14 माणसं आहे. आणि रावण पहाटे 3:30ला पूजा सुरू करायचा, ते 6:30 पर्यंत 9:30 पर्यंत 6 घंटे 1000 कमळे वाहण्याचा नियम होता 12 बाबा रावणाचा. एक दिवस एक कमळ कमी पडलं, 999 वाहले. एक कमी पडलं, उठला नाही. तलवार घेतली आणि एक मुंडक कापून पिंडीवर वाहलं. शेषको काटकर अपने के आजब हो मरावनने, दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. एक
मुंडकं तोडून वाहतो. आम्ही एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली का चाललं बाथरूम मध्ये अभंग. सुंदर ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हरगळ्या काशपितांबर आवड निरंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती सवणी कंठी कौस्तुभणी विराजित आणला का? आणि पुढं आणल्यावर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडानं हरिपाडा रे एक मुंडकं कापून पिंडीवर वाहतो. ही भक्ती महादेवाचा 1 नंबरचा भक्त. धन्य भाग्य रावणाचे धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. आमचा महादेव श्रीमंत आहे पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. भक्ताला दरबारात ठेवतो. रावणाची संपत्ती 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घर सोन्याची. आणि मग तूच विचार कर लेका, आमचा शंकरजी स्मशानात राहतो आणि भक्ताला वैभवात ठेवतो. तो म्हणला आता जवळजवळ 11:15 झाले. पटलं ह्या देवाची भक्ती करावी वाटते. पण का हो एवढा उदार आहे तुमचा महादेव, तर भक्ती कठीण असेल. नाही मग अरे हेच तर नवल आहे. हेच तो वैशिष्ट्य आमच्या महादेवरावचं. ऐका आमच्या संस्थेची पद्धत आहे काय, दुसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्यात काही सांगायची गरज आहे का? ओळखलं पाहिजे त्यांनी बरोबर. आम्ही कसंही येऊ, कोणीही चरणात येऊ, स्वातंत्र्य आहे वक्त्याला. हिशोब एक आला पाहिजे. 2 न 2 4, 2.25 न 2.25 4, 1.5 न 2.5 4, 1.25 न 3.25 4. फक्त 4 येणं महत्वाचं आहे. आम्ही कुठेही जाऊ, कुठेही म्हणजे अभंगातल्या दुसऱ्या चरणात आलो. विठ्ठला
अरे हेच तर नवल आहे. ऐका नवलयाची ठेव, ज्या महादेवाची भक्ती कर म्हणतोय ना तुला, हे वैशिष्ट्य आहे. नेने काही भक्तिभाव. अरे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही. इथे जो भाव शब्द आहे ना, इथे उद्देश किंवा हेतू असा अर्थ लावायचा. भाव म्हणजे बाजार भाव नाही. नेने काही भक्तिभाव म्हणजे भक्ती करणाऱ्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही. हे त्याचं नवल आहे. तो भस्मासूर म्हणला, मालक आता थोडी अडचण आहे. काय? वेळेची अडचण आहे. वेळ कमीच आहे आता. करू बरोबर. काय अडचण आहे? अहो तुम्हाला ताजं भस्म आवडतं आणि 2 वर्ष कोरोना होताना भस्मच भस्म मिळायचं. कोण्याही गावाला नजर चुकीनं गेलो तरी 2-4 प्रेत पेटतच असायचे. त्यामुळे ताजं भस्म. पण सरकारनं ते लस दिली, कोरोना थांबला. आता कोण्याच स्मशानभूमीत भस्म मिळत नाही आणि तुम्हाला ताजं भस्म पाहिजे. काय पाहिजे काय तुला? काही नाही. तुमच्या पूजेसाठीच तळमळ आहे माझी. मी घरून निघलो म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. ताजं भस्म तुम्हाला. तथास्तु महादेवराव. याला म्हणतात नेने काही भक्तिभाव. याचा उद्देश लक्षात घेतला नाही आणि झाले महादेवराव प्रसन्न. आणि ते घरून निघायचं, सापडला रस्त्यात, त्याच्या डोक्यावर हात, भस्म ताजं घेऊन यायचं. खूप झाले महादेवराव, ताजं भस्म खूप झाले. शेवटी असं करता करता भस्मासुराच्या लक्षात आलं, म्हणलं माझ्या हातात ही पॉवर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती आपली. याला म्हणतात भस्मासूर. हा ना, पुढचं पाठ आहे तुम्हाला. लागलं महादेवरावच्या मागण. महादेवराव पुढे. आता भगवान विष्णूला वाटलं मरते आपला महादेव. मग मोहिनीचं रूप धारण करून नाचकाम सुरू केलं. हे त्या रूपावर भाळलं. तुमच्यासोबत माझी लग्न करण्याची इच्छा आहे. हा म्हणला ठीक आहे, पण एक अट आहे, मी जशी जशी नाचती तसं तसं तुम्ही नाचा. ठीक आहे. मग नाचायला सुरुवात. भस्मासूर नाचू लागला, तेही नाचू लागले. मोहिनी हाय नाचू लागला. नाचता नाचता तिनं कमरेवर हात ठेवले, यानंही ठेवले. असे हात केले, यानंही केले. खांद्यावर ठेवले, यानंही खांद्यावर. तिनं दोन्ही हात डोक्यावर, यानंही ठेवले. जाग्यावर भस्म झाला. माझा दृष्टांत संपला. पण याचा काय हेतू आहे याचा विचार न करता प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. आणि तुला जर यादीच पाहायची असेल मग पहिलं चरण. देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार. ते ब्रह्मसभेमध्ये बरं का किसनराव, त्यांचं मनोरंजन करायला एक अप्सरा होती. तिचं नाव होतं सुवर्चशा. सुवर्चशा. एक दिवस नाचता नाचता ताल चुकली डोंगरे महाराज. ताल चुकली. ताल का चुकली म्हणून तिला बाजूला घेतलं आणि तिची परीक्षा केल्यावर लक्षात आलं की हे 90 घेऊन आली. वरही आहे ते बिमारी रे. आणि मग शाप दिला ब्रह्मदेवानं. ब्रह्मशापे जाना घारी. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरली. उशाप द्या. तोपर्यंत फिरत राहशील जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन टाकशील. मग अंजनीच्या पोटी मारुतीरायाच्या रूपात साक्षात शंकरजी जन्म घेतील, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत होती. मग ती कैकई रुसली. अख्खं रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि तिच्या हातावरचा प्रसाद घारीने झडपला. अंजनीने तो शेविला. मग अंजनीच्या तपासाठी
महारुद्र आले पोटी एका घारीचा उद्धार. फडतकारी उद्धरोनी नेली घारी ऐका नवलयाची ठेव. एवढंच नाही, जमतंय आता बरोबर करू आपण. पुन्हा 2 ते 5 आमच्याकडेच आहे, त्याची ना काळजी करू रे बाबा. अजून 35 मिनिट आहे आपल्या. पंखाच्या बलात्कारी उद्धरून नेली घारी. एक चोरट बरं का कृष्णा, चोरट होतं पण त्याची उंची 4 फुटाची, बिलिंदर होतं. ते चोरट दिवसभर फिरलं, चोरी सापडली नाही, जंगलात गेलं. म्हणलं आता काय करावं, तर जंगलात जुनं मंदिर होतं महादेवाचं, जुनं मंदिर. आणि ते गेलं, ते काही दर्शनाला नाही गेलं, काही चोरीचं मिळतंय का, चोरीचं. कारण ज्याची त्याची दृष्टी असते. हाडाचा व्यापारी हिमालयाची यात्रा करायला गेला, हाडाचा व्यापारी. तिथं गेल्यावर त्यानं तो बर्फ पाहला, शेजाऱ्याला म्हणला या कुल्फी का कारखाना बहुत अच्छा चलेगा. कोण तिथे यात्रेला गेलं, बर्फ पाहून म्हणतं कुल्फी का कारखाना. ते त्याची त्याची दृष्टी. तसे हे चोरट गेलं महादेवाच्या देवळात, दर्शनाला नाही गेलं, काही चोरीचं मिळतंय का इकडे तिकडे पाहू लागलं. वर 10 किलो वजनाची पितळी घंटा. बापरे, उदास झालो तुम्ही. आता हे जालन्याला नेऊन विकतो, 2 महिने टेन्शन नाही म्हणला. पण ते 4 फुटाचं होतं ना, हातच पुरे ना बुटकं. म्हणला इथं पुजारी नाही, रखवालदार नाही, आपण जाऊ. टाचा उंच केला तरी कृष्णा हात पुरे ना. त्यानं इकडे तिकडे पाहिलं, कोण नाही. पिंडीवर उभं झालं, पिंडीवर घंटा काढण्यासाठी. पिंडीवर उभं राहून घंटा काढू लागलं, पण महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. म्हणला जन्म गेला. भक्त खूप बघितले, काय चालता चालता सिगरेट ओढता ओढता PSIला ठोकतात, तसा शालूट ठोकून जातात. काही दारात डोकं टेकवतात, काही आत येऊन दंडवत घालतात. कोणी बेलाचं पान तांब्यातलं पाणी लिंगावर टाकतं. फारच प्रेम उचंबवून आलं तर डोकं टेकवतं. याच्या पलीकडे मी जीवनात भक्त बघितला नाही. हा एकच भक्त आहे म्हणला, मला अख्खाच्या अख्खा अर्पण झाला.
त्यांनी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव, हे देवे केले कैसे कैसे. हे काही दर्शनाला गेलतं का? घंटा काढायला उभं राहिलं, उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. हे कळलं तुम्हाला? आम्हाला सवय आहे वेळेची. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हात वर करा सगळे. दम काढा, दम काढा. थोडं बाराळी मारा, थोडं शांतता. आपण हे शूटिंगवाले पत्रकार हे एवढं घे भाऊ. अरे आता जालना जिल्ह्यात 1 नंबरवर आहे आपला कार्यक्रम, आहे ना, अख्ख्या जिल्ह्यात. हे एवढे घे भाऊ. पाक एवढे भक्त आले, त्या तिकडे आले, ते तिकडे गेटच्या बाहेर, तिकडच्या मावल्या ह्या इकडे बसल्या. जेवढे जेवढे हात आहे तेवढे घे. वाटत असेल तर पुढं जा, तुला त्या गेटपर्यंत गेला तरी चालेल, पण कोणाचा मूड घालवू नको आज, आहे का नाही? अरे हा पर्व का येतो का? पुढच्या वर्षी महाशिवरात्र येणार आहे, पण शताब्दी महोत्सवातली येईल का? आपण मेलो तरी पुन्हा ही संधी आहे का? शाबास शाबास. पहिले उपकार आपल्यावर कोरोनाचे आहे. जर आपला नंबर कोरोनात लागला असता तर आजचा सोहळा बघितला असता का? म्हणून हे उपकार आहे. हात वर करा, खाली नका घेऊ. मजा आहे. 5-6 दिवस झाले क्लास चालू आहे आमचा. ते ऐकतात बिचाऱ्या. एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा, माझ्याकडे पहा. एक चिल्लर नाही पहा. एक हात वर. थांबा थांबा, थोडं थांबा, थोडं बसा बसा बसा, थोडं बसा बसा बसा. एक थांबा. हा, एक माझ्याकडे पहा. एक हात वर, एक हात वर. बोल नका कोणी. एक थांबा, ताल चुकतोय. एक हा, एक हा, एक. सांगा बाराळे महाराज, सांगा. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज खांडेबराड आणि हरिभक्तपरायण केदार महाराज. असू द्या, असू द्या.